सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात आज औषध विक्रेत्यांच्या असंतोषाचा मोठा भडका पाहायला मिळालाय। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या मक्तेदारीला संघटित विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यात तब्बल 1800 औषध दुकाने कडकडीत बंद ठेवत केमिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज शहरात एक भव्य पायीमुख मोर्चा काढण्यात आला। काळ्या फिती लावून हातात निषेधाचे फलक घेत शेकडो औषध विक्रेत्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलंय। औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यात ऑनलाईन विक्रीची कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना आणि न्यायालयाची स्थगिती असतानाही देशात सर्रासपणे ऑनलाईन फार्मसी सुरू असल्याचा आरोप हा या मोर्चातून करण्यात आला। ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणारी भरघोस सूट आणि काही प्रमाणात होणाऱ्या बोगस औषधांच्या विक्रीमुळे केवळ पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर धोक्यात आला नसून रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला। याच पार्श्वभूमीवर या अनैतिक व्यावसायिक स्पर्धेला तात्काळ आळा घालावा आणि ऑनलाईन औषध विक्रीवर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागणीचे निवेदन या मूक मोर्चाच्या सांगतेवेळी प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। 20 मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आव्हानानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे। हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही, समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्ट खाली असो, MTPचे गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे। हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितले, मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय, सरकारने याची दखल घेतलेली नाही। म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतोय। जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू। जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाडणार आहोत। कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे। इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवलं आहे। कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले, FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले। कोणालाही आवश्यकता असेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत। हा लढा आमच्या सरकारविरुद्ध आहे, आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे। रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये, त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही। पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे। ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत, त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे। देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहे, जर अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते। त्यांच्या जीवनामरणाच्या, त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे। जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे व आमची बाजू समजून घ्यावी। धन्यवाद।